विकून टाका बुलेट ट्रेन आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा. काय गरज आहे? बुलेटची गरज होती का? तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा करण्याच्या ऐवजी तुमच्याकडे बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत, तुमच्याकडे समृद्धी महामार्गासाठी पैसे आहेत, तुमच्याकडे शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत. जो शक्तीपीठ महामार्ग 40-42 हजार कोटी रुपये पूर्ण व्हायला पाहिजे तो आता तुम्ही 1,20,000 कोटीपर्यंत न्याला. अरे हे कशासाठी? तर 2029ला पुन्हा आमदारांचे आणि खासदारांचे घाऊक खरेदी विक्री करण्यासाठी यांना पैसे पाहिजे. तुम्ही स्वप्न बघताय महाराष्ट्राचं, देशाचा पंतप्रधान होण्याची. मी तर म्हणतो तुम्ही जागतिक पातळीवर जावा, परंतु आमचं वाटोळं करून जाऊ नका. एवढंच आमचं तुम्हाला हात जोडून म्हणत आहे. आमचं वाटोळं करून तुम्ही दिल्लीतच काय गल्लीत सुद्धा फार काळ राज्य करू शकणार नाही. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या उलटा कुणी गेला त्याला या शेतकऱ्यांना उलटा टाकल्याशिवाय सोडलेला नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं या सगळ्या अटी शर्ती काढा आणि कबूल केल्याप्रमाणे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्हीच कबूल केलेलं आहे, तुम्ही स्वतःहून जाहीर केलेलं आहे. आणि मग आता मागं हटता कशाला? मगाशी शैक्षणिक जिल्ह्याने म्हटलं तसं काढा जाऊ अजून 1 लाख कोटी रुपये कर्ज, नाहीतर 10 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलेलं आहेच. अजून 1 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढा, काय करायचं ते करा. बरं, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, बुलेट ट्रेन रद्द करा, नाहीतर विकून टाका बुलेट ट्रेन आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा. काय गरज आहे बुलेट ट्रेनची? कोण चालला तिकडे गुजरातला? अरे गुजरातला पाणी पळवलं. गुजरातला आता हे सगळे ठेकेदार कोण आहेत? हे गुजरातचे सगळे ठेकेदार. शक्तीपीठ महामार्गाचा ठेकेदार असून दे, इथला समृद्धीचा ठेकेदार असून दे, सगळे ठेकेदार गुजरातचे, सगळे लुटारू गुजरातचे. आणि आम्ही काय करायचं? आम्ही नुसतं कर्ज भरायचे. देवेंद्र फडणवीस, तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर समृद्धी महामार्गाचा जे काही DPR आहे तो IIT रुडकीकडनं तपासून घ्या. त्या जर संस्थेनं म्हटलं, कारण सरकारी संस्थेवर अजूनही आमचा विश्वास आहे, जरी न्यायालयावरचा विश्वास डळमळीत झालेला असला तरी काही तज्ज्ञ संस्थांच्यावरचा अजूनही आमचा विश्वास डळमळीत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तो DPR बरोबर आहे, तो खर्च बरोबर आहे, हे दाखवून द्या. मग तुमच्या शक्तीपीठाच्या बाबतीत आम्हाला विचार करता येईल. केवळ पैसा काढायचा आणि पुन्हा एकदा 2029च्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींचा घाऊक बाजार करायचा, यासाठी तुम्ही असे खर्चिक प्रकल्प एका बाजूला राबवून सुटलेला आहे. आणि माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्राला लुटा लागला असाल तर एक लक्षात ठेवा, या महाराष्ट्रानं जे म्हणून लुटारू आले त्या सगळ्या लुटारूंना पळवून लावलेला आहे. तुम्हाला सुद्धा पुढाला पाहायला तुमचा सातबाराच कोरा करतो असं आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मदत घेतली. आता आमचं म्हणणं एवढंच आहे, एक तर बाप जिवंत असल्याचा पुरावा द्या आणि मग बाप जिवंत नसेल तर श्राद्ध घाला, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. तुम्ही आश्वासन दिलेलं आहे, तुम्हाला जमत नव्हतं का? कारण देवेंद्र फडणवीस हे गेल्या 12-13 वर्षांपासून महाराष्ट्रातली सुरुवात त्यांच्या हातामध्ये. 2015ला मुख्यमंत्री झाले, 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले. मधला 2-2.5 वर्षाचा कालावधी सोडला तर ते मग परत मुख्यमंत्री राहिले. गेली 2 वर्ष ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची खडा माहिती असताना या माणसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या भावनेशी का खेळ केला, एवढंच आमचं म्हणणं आहे. का तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली? आजपर्यंत सगळ्यांनीच शेतकऱ्यांना गडवागडवी केलेली आहे. आता तुम्ही जर का अशा प्रकारे गडवागडवी करणार असाल तर ते आम्ही मान्य करणार नाही आणि या महाराष्ट्रातला शेतकरी कदाचित ते सहन करणार. नोव्हेंबरचं आंदोलन हे तारखेसाठी होतं, त्यामुळे हातापाया पडून तुम्ही 30 जूनपर्यंतची मुदत मागून घेतली. आता या 30 जूनच्या आज जर का तुमचा सातबारा कोरा झाला नाही तर या महाराष्ट्रातला शेतकरी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे तुम्हाला माफ करणार नाही, हा इशारा द्यायला मी या ठिकाणी आलेला. खरं तर
ज्या काय अटी शर्ती घातल्या त्या अटी शर्ती काढून टाका. ही मागणी घेऊन आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत. हे उपोषण केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही, रोहितदादा पवारांचं नाही, हे उपोषण प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही असंच याला राजकीय रंग देऊन नामानिराळ राहू नका. आमचे बच्चू कडू कुठेही असले तरी त्यांना सुद्धा या उपोषणाचं आणि या मागणीचं समर्थन करावंच लागेल, कारण यासाठी आम्ही आंदोलन केलेलं होतं. यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी एकवटलेला होता आणि त्यामुळं भाई जयंत पाटील या ठिकाणी आलेले आहेत. अनेक महाराष्ट्रातले नेते मंडळी इथं आलेले आहेत, अजून येणार आहेत. बघ, या व्यासपीठाच्या निमित्तानं, या मंचाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्गातला, सगळ्या भागातला, सगळ्या विभागात चौकामध्ये आमची ओळख काय हो? शेतकरी आणि कामगार एकाच्या हातामध्ये घेऊन मशाल महाराष्ट्राची पेटवतो. तोच महाराष्ट्र आणि तोच देश आता भांडवलशाहीवर आणि हुकुमशाहीवर टाकतो. रोहित पवार एक निमित्त आहे, ते कार्यकर्ते सगळे निमित्त आहे. लढाई सुरू झालेली आहे, ती मशाल आम्ही पेटवलेली आहे, ती पांडुरंगाच्या साक्षीने पेटवलेली आहे. जाताना नुसता पाठिंबा नको, जाताना मनामध्ये निश्चय करा, जर आंदोलन चिघळलं तर घराघरातून मशाली बाहेर निघतील आणि महाराष्ट्र सरकारला जाळून टाकतील. एवढी ताकद तुम्ही उभी करा, एवढीच विनंती करायला आलेलो आहे. मला माहिती आहे की आपण सर्वांची ताकद, रोज हजारो लोक येतात. माझी मामांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मी आता मुख्यमंत्र्यांशी पण बोलतो आहे, मला माहिती आहे ते विचार करून, राजकीय विचार बाजूला ठेवून या संदर्भातला निर्णय घेते. आम्हाला श्रेयवाद अजिबात नको, उलट आम्ही जाहीर करू की आमचं आंदोलन घेऊन सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला तर पांडुरंगाच्या आरसेला हार घालून आम्ही त्यांचा सन्मान करू, कृषी मंत्र्यांचा सन्मान करू. तर कधीतरी गरिबांसाठी काम करा. काही लोकांनी सांगितलं सरकारवर एवढं कर्ज आहे, पैसे कुठून आणायचे? आज विरोधी पक्ष म्हणून पांडुरंगाच्या समोर सांगतो, शेतकऱ्यांसाठी 1,00,000 कोटी कर्ज वाढलं तरी त्याला पाठिंबा आम्ही सगळे विरोधी पक्ष तुम्हाला देऊन टाकू. परंतु तुम्ही एकदा धाडस दाखवा आणि कर्ज कोणाचे माफ करताय मला माहीत नाही, पण गरीब शेतकरी आपलं कर्ज भरतो, पोटाला चिमटा काढतो, भाव मिळत नाही पण तो चिमटा काढतो आणि तो शेतकरी आपलं कर्ज भरतो, तो त्या दोष नाही. पण कर्ज बुडवतो कोण? या देशातलं असलेला अर्थसंकट कोणी आणलं मला माहीत नाही, पण एक शाह म्हणून आहे 15,00,000 कोटीचं देशाचे पैसे बुडवले अशा प्रकारची चर्चा नवीन आलेली आहे. LICचे पण पैसे भरलेले आहेत, ते बुडवलेत अशी चर्चा आहे. मी कुठल्या भागावर जात नाही, पण शाह मोदी कसे लुटालूट करतात मला कळत नाही. आज बरं थोडे कम किमतीचे थोडे पैसे लाखाच्या खाली लुटतच नाही, मग एवढी लोटालूट तुम्ही देशाची करताय. उद्योगपतीला तुम्ही सूट देताय, उद्योगपतीचे पैसे माफ करताय, सरकारी तिजोरीमध्ये येणारे पैसे तुम्ही माफ करताय. एक वेळ सरकारसाठी माझी विनंती आहे, शेतकऱ्यांसाठी एक वेळ तिजोरी खाली करा, आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे आणि तशा प्रकारचा निर्णय तुम्ही घ्यावा. मी एवढंच सांगणार आहे. मार्ग तिसरा दिवस आहे आंदोलनाचा. रोहित पवार आणि त्यांचे 25-30 सहकारी तिथं बसलेले आहे. आदरणीय पवार साहेब काल माझ्याबरोबर आम्ही सातारला होतो. सातारला असताना त्यांनी मला सूचना केली की आपण उद्या तिथे जावं आणि आपण जात असताना राज्याच्या मुख्यमंत्री आणि यांच्याशी आपण चर्चा करू आणि या आंदोलनातून मार्ग काढण्याच्या संदर्भात ती विनंती करू. आदरणीय पवार साहेबांच्या असलेल्या पक्षाचे सर्व आम्ही सहकारी माझ्या या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहे.
सरकारने हे आंदोलन फार सोप्यात घेऊ नये. जर हे आंदोलन आपण त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं, उद्या रोहितदादांनी सांगितलं आहे मी नामदेवाच्या पायरीजवळ जाऊन आता आंदोलन करणार आहे. मी एवढंच सांगेन, जर या आंदोलनाला चिघळवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सरकारने केला तर महाराष्ट्र पेटून उठेल आणि रस्त्यावर राष्ट्रवादी शरद पवार उतरल्याशिवाय राहणार नाही. आज विचाराने इथं द्यायला आलेलो आहे आणि म्हणून आजच्या ह्या पाठिंब्याला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहे. ही ताकद असतो. कार्यकर्ता आणि नेता कशासाठी लढतो? जनतेच्या हितासाठी तो कार्यकर्ता असतो, तो नेता असतो. तरी सातबारा कोरा झाला का? आपण जाहीरपणाने सांगावा, इतके 7-12 कोरे आम्ही केले. फक्त 2 लाख कर्जमाफी करण्याच्या बाबतीमध्ये घोषणा जाहीर केली. 2 लाख कर्जमाफी देताना सुद्धा रोहित पवारने सांगितल्याप्रमाणे अटी आणि शर्ती एवढ्या टाकलेल्या आहेत की त्यामध्ये जवळजवळ असलेला अडचणीतला शेतकरी हा लाभार्थी होऊ शकत नाही. अशा प्रकारचं तुम्ही काम केलेलं आहे. फक्त प्रसिद्धी एवढीच केली की आम्ही कर्जमाफी केली. मी आपल्याला या माध्यमातून एवढंच सांगतोय, फार मागण्या आमच्या नाही, मागण्या फार थोड्या आहेत. तुम्ही 2019ला 2024ला ज्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे, शेतकऱ्यांची एवढीच अपेक्षा आहे, सरसकट सर्वांना 2 लाख रुपये देऊन टाका. 50,000 नियमित कर्ज भरणाऱ्याला, तो पण त्यांनी नियमित सलग कर्ज भरलेला आहे का नाही, इतक्या अटी शर्ती योजना जाहीर करायच्या आणि चालन लावायची. मगाशी जयंत पाटील साहेब म्हणाले, जयंत पाटलांनी काय सांगितलं? जयंत पाटलांनी सांगितलं की लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये जयंत पाटील साहेब 85 लाख लाडक्या बहिणींची योजनेमधली नावं रद्द करण्याचा सरकारने निर्णय घेतला आणि काय सांगितलं की त्यांच्याकडून मागचे पैसे वसूल करणार नाही. आमचा त्याला विरोध नाही. आपण त्या लाडक्या बहिणींना देताना जो निकष लावला तर त्यातून कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, ज्या शेतकऱ्यांना तुम्ही या ठिकाणी लाभार्थी ठेवलेला आहे त्या सरसकट शेतकऱ्यांची 2 लाख कर्जमाफी माफ करा, एवढीच मागणी आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आज आहे. मी दत्ता मामा भरणे बोललो. खरं म्हणलं तर मामाने स्वतः रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची चर्चा सातत्याने चालू ठेवलेली आहे. मामांच्याबद्दल माझं भूमिका चांगली आहे, पण कृषी मंत्री म्हणून पद हे मामा धोक्याचं आहे. जेवढे कृषी मंत्री झाले तेवढे गेले. कांद्याचं आंदोलन झालं, सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं गडगडलं. मामा कदाचित तुमच्या खुर्चीला धोका करण्याचा विरोधक नव्हे तर तुमचे कोण प्रयत्न करतात का ते बघा. आणि ही जी योजना आहे तुम्ही मनापासून प्रयत्न करत असाल, आमचा तुम्हाला निश्चितपणाने पाठिंबा आहे. परंतु ते प्रयत्न करत असताना भरणे मामांना मी विनंती केलेली आहे की आपण मुख्यमंत्र्यांशी बोला. आम्हाला अजिबात हे वादामध्ये पडायचं नाही. काही लोकांना वाटतं हे आंदोलन केल्यानंतर ते मागण्या मान्य झाल्या तर त्या या असलेल्या स्थळी शेतकरी येऊ नये त्यासाठी त्याला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. मी पांडुरंगाला एवढीच प्रार्थना करेन, तुझ्या दर्शनाला येणाऱ्या शेतकऱ्यासाठी, तुझ्या दर्शनाला येणाऱ्या भक्तासाठी या सरकारने जेवढ्या अडथळे आणलेले आहेत हे सरकारच पाडून टाका, अशा प्रकारची प्रार्थना मी या सरकारला करतो. मस्ती आहे सत्तेची. काही लोक टीका करतायत, वडापाव खाऊन आंदोलन केलं जातं. मला वाटतं ते स्वतःचा अनुभव सांगतायत. ज्या ज्या वेळा ह्या लोकांनी आंदोलन केली किंवा अशीच वडापाव खाऊन आंदोलन केली, अरे एकाने लोकशाहीमध्ये आंदोलन केलं की त्याचा राजकीय स्टंट केला जातो, मोठेपणा मिळवण्यासाठी आंदोलन केलं जातं, अशा प्रकारची चर्चा केली जाते.
आम्हाला आंदोलनच का करावं लागलं? तुम्ही जर नीट केलं असतं तर आम्हाला आंदोलन करावं लागलं नसतं. पण तुम्ही फसवे योजना जाहीर करायची अशा प्रकारचा प्रयत्न सुरू केला. शेतकरी कर्जमाफी केली म्हणून आपण जाहीर केला. समोर असलेला किती शेतकरी, हे मगाशी आल्यानंतर बघत होतो, अनेक शेतकऱ्यांनी, अनेक ग्रामपंचायतींनी, अनेक संघटनांनी रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. जर तुमची योजना योग्य होती तर या ठिकाणी अनेक लोकांनी पाठिंबा शेतकऱ्यांनी देण्याचा प्रयत्न का केला याचा विचार या सरकारने करणं गरजेचं आहे. तुम्ही जी योजना केली त्या योजनेमध्ये आम्ही आमचा मोहरा कोणाला लावलेला याचंही भान आपल्याला ठेवलं पाहिजे. पण म्हणून आम्ही असं मैदानातले पळ काढणारे लोक नाही आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे, माझ्या माहितीप्रमाणे आज उद्या काही मंत्र्यांच्या चक्रा सुरू होतील. सरकारकडून काय ठोस येते बघायचं, परंतु ठोस काही निर्णय झाल्याशिवाय अजिबात मागं हटायचं नाही. हा आपल्याला निर्धार कुठेतरी करावा लागेल. आणि तो करत असताना सरकारला मी पुन्हा एकदा इशारा देतो की तुम्ही जर का